सगळ्यांना बोल हॅपी संक्रांत. हॅपी संक्रांत. बाप्पा करते. बाप्पा करतो. होय. खोटं बोलले पण काय करू. मी नाही घाबरले. मला तुझ्या पायांची सावली दिसली बरोबर तिथे. एवढं सारं वाण. हे बघ सगळे बोलतील शी आरू कसा असा हट्टी ऐकत नाही काय नाही. काय ते प्रेम किती ते प्रेम आगा बाय. असं पण वाटतं की कधी एकदा मोठी होत आहेत. जास्त झालंय ना जरा. आई पप्पा जिकडे चालले तिकडे असणार आहे थंडी. हे बघ काय लेकरू मोठं होईपर्यंत असंच असतं का हो. आरू दे रे सोन्या. हे अंत्यविधीसाठी तिकडे स्मशानामध्ये आई पण आल्या जाऊन. ओके तर मी वाण म्हणून काय आणलंय. आज आहे मकर संक्रांत. टिट्टा नाही काढायच्या. टिट्टा नाही काढायच्या बाळा. मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नाही सोनू टिट्टा नाही काढायच्या बेटा. नाही 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 नाही. आजकाल ह्याचं तेच असतं. टिट्टा काढायच्या आणि मग खेळत बसायचं. लाव परत. सगळ्यांना बोल हॅपी संक्रांत. हॅपी संक्रांत. गुड मॉर्निंग. अरे आत्ताच उठलाय नुकताच. आज केस धुतले मी. काल भोगीचे विसरले केस धुवायला. मग आज धुतले. आज पिवळा रंग नाही ना आपण नेसायचा किंवा परिधान करायचा. कारण संक्रांत स्वतः पिवळा रंग लेवून आलेली आहे. त्याच्यामुळे मी ही हिरव्या रंगाची साडी काढली होती आणि आता सकाळीच नेसणार होते. पण परकरची नाडी आत गेली होती तर ते मला थोडं काम आहे नाडी आत घालायचं. म्हटलं आत्ता सध्या त्याला पण भूक लागली होती. तो भुकेने जांभया देत होता. भुकेने देतोय का झोपेने देतोय. नुकताच उठलाय. झोपेने पण देऊ शकतो. अजून तेवढी झोप उडालेली नाही आहे त्याची. तर त्याला काहीतरी खाऊ पिऊ देते पहिले आणि मग सावकाश साडी नेसेन संध्याकाळी हळदी कुंकवाला. भूक लागली. चला चला मग. टिट्टा काढला ना रोजच झालंय. आता परत नवीन लावेन ना परत तो काढेल. थांब थांब थांब. हा बाळा इथे ठेवू. त्याचे बाप्पा करायचे आता बाप्पा करायचे ना सोना. तू काय करतोस बाबू या पोऱ्या. हा काय मला करून द्यायचं वाटत नाही. अरे काय बाळा असं नाही करायचं सोन्या. अरे बाप्पा करायचाय त्याचा. तुला काय हवा बाप्पा येड्या पोऱ्या. आरू दे रे सोन्या. असं नाही करायचं. अरे मी बाप्पा करते. बाप्पा करते. बाप्पा करतो. होय. ही 2 सुगडी आईने पुजलेली आहे आणि बाकीची खालची 5 मी पुजलेली आहेत. पूजा मांडून झाली. आता मी फोन करते आमच्या काक्यांना वहिन्यांना संध्याकाळी हळदी कुंकवासाठी. उन्हात बसून फोन करते. तेवढेच केस सुकतील पटकन जरा. आई पप्पांची तयारी चालू आहे. आई पप्पांना शॉपिंग लिस्ट देत आहेत कारण की ते चाललेत बाहेर. अरुणी दूध पाहिलं होतं पण तरी त्याला आज भूक लागली आहे बोलतोय तो. म्हणून त्याच्यासाठी टाकलाय घावण. आणि हे आमच्या दुधाचं पनीर बनतं.
हा जो हुरडा आहे म्हणजे हरभरा, तर मी आईंना म्हटलं त्याचे ते दाणे दाणे जे आहेत ते काढून ठेवते, त्याची भाजी पण होते आणि ते असे पण तव्यावर मिठामध्ये थोडेसे आपण भाजले तर छान लागतात ना खायला. मग आई म्हणाल्या की तो पाला पण ठेवून दे, कारण त्यांनी कुठेतरी वाचलं होतं का पाहिलं होतं त्या पाल्यातला सुकवून त्याच्यापासून काहीतरी औषध बनवतात आणि ते औषध बऱ्याच साऱ्या रोगांवर चांगलं असतं ती पावडर. आई म्हणाल्या तो पाला ठेवून दे. आज अक्षताताई नाही आलेल्या कारण की त्यांच्या आजी वारल्या दीड महिन्यापूर्वी. तर आजचा संक्रांतीचा सण दुःखी आहे ना त्यांच्यासाठी, तर त्या त्यांच्या माहेरी दुःखी सण घेऊन गेल्यात. आमंत्रण मी सुद्धा दिलंय हळदी कुंकवाचं, पण ते कितपत सक्सेस होईल काय सांगता येत नाही, कारण की आमच्या इथे शेजारी ज्या आजी राहायच्या त्यांना देवाज्ञा झाली आत्ताच दुपारी. त्याच्यामुळे किती सक्सेस होईल आजचा हळदी कुंकू, किती जणी येतील किंवा मला कोणाकोणाकडे जायला मिळेल सांगता येत नाही. आमच्या कुटुंबाला काही सुतक नाही लागलेलं, पण शेजारी ना, म्हणजे आमच्या घराकडे येण्याच्या रस्त्यातच त्यांचं घर लागतं. थोड्या वेळाने आई पप्पा जातील मैताला. कपडे आणलेत, वाळत लावून घेते, मग आरूला भरवेन, कारण आता त्याचं पोट साफ झालंय, त्याच्यामुळे आता त्याला भूक लागेल आणि तो जेवेल व्यवस्थित. मग अशी तोच बोलला भूक लागली आहे म्हणून मी त्याला घावण दिला करून, पण घावण त्याने नाही खाल्ला. आरू मस्त जेवला, डाळ भात, बरं वाटलं, जरा पोट भरून जेवला. आता जरा एक अर्धा तास अजून जाऊ दे, लगेच आंघोळ नाही करत, थोड्या वेळाने आंघोळ करेन. असं म्हणतात की जेवलं जेवलं लगेच लहान बाळांची पण आंघोळ नाही घालायची आणि आपण पण नाही करायची खाल्ल्या लगेच आंघोळ, कारण आपण खाल्लेलं मग पचत नाही. अजून एक अर्धा तास त्याला खेळू दे, तोपर्यंत मी कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेते. हे बघ काय इयरबड्स सगळे खाली टाकून ठेवलेत, काय बोलायचं. त्या आजींना नेलंय अंत्यविधीसाठी तिकडे स्मशानामध्ये. आई पण आल्या जाऊन. मी जास्त काय नटले नाही, जराशी फक्त साडी बिडी नेसली. आरू उठला नेमका, त्याने मला काय आवरू पण नाही दिलं. रूम तशी बरी दिसते आहे. बाकी आई वाटणार आहेत गुळ, आईंचा जो आहे गुळ वाटायचा होता, मला वाटतं आज कुठेतरी लिहिलं होतं, आई मला पण बोलल्या. तर त्यांनी गुळाच्या ढेपी आणलेल्या आहेत. आणि मी पण आता इथे थोडंसं काय सामान काढून ठेवते हळदी कुंकूचं. हे पाहिजे मला, ते पाहिजे, पाहिजे हाय बाबू. ओके, तर मी वाण म्हणून काय आणलंय, ह्या अशा परड्या. ठीक आहे, कलर वेगळा वेगळा आहे. ही साडी जी आहे ती लास्ट टाइम मी कधी नेसली होती, अरूच्या वेळेला प्रेग्नेंट होते, कुठला तरी सण होता, मला वाटतं दिवाळीचा पहिला दिवस होता. तर प्रेग्नन्सीमध्ये थोडी हलकी फुलकी साडी म्हणून ही नेसली होती. त्याच्यानंतर ही आज नेसते. आय कॅन्ट गॅरंटी की मी संपूर्ण दिसेल, एक तर हाईट एवढी आहे. ओके, आता जनरली मी या टायमाला संध्याकाळचा नाश्ता म्हणून फळं खाते. मध्यंतरी सगळं सुटलं होतं माझ्याकडून, मी चहा बिस्किट काय शेव काय असेल ते खाऊन घ्यायचे, पण परत माझं वेट गेन झालं, त्याच्यामुळे आता परत मी फ्रूट्सच चालू केलेले आहेत. संध्याकाळच्या वेळेला मी मोस्टली फ्रूट्स खाते, पण फ्रूट्सचं कसं आहे, ते कापत बसा, एक एक सोलत बसा, मग ते खा. डाळिंब असेल तर डाळिंब, प्रत्येक संध्याकाळी मी एक डाळिंब तरी खातेच. त्याच्यात खूप वेळ लागतो ते सोडण्यामध्ये, आणि आज तो वेळ नाही आहे आपल्याकडे. कोणी आलं तर ते कुठे तमाशा नाही इथे, म्हणून मग मी आत्ता पटकन काहीतरी खाऊन घेते, बघते काय आहे घरात. पुरणपोळी सकाळी दुधामध्ये मस्त नाश्ता केला आज सकाळी पुरणपोळीचा, काल बनवल्या पुरणपोळ्या. बाकी सगळे इकडे रेडी करून ठेवलंय, फुलं, तिळगुळ आणि साखर फुटाणे आपले तेवाले छोटे तिळगुळ, हळदी कुंकू. मग केस विंचरते, काहीतरी खाऊन घेते, आणि आता ज्या काकी आपल्याकडे आल्या त्यांच्याकडे पटकन जाऊन येते. नंतर परत मग दुसरीकडे पण जायचं आहे गावात, आणि अजून दुसऱ्या जाऊबाईंकडे वगैरे. त्यांना पण फोन केलेला आमंत्रणासाठी, तेव्हा त्या बोलल्या की माझ्याकडे पण येऊन जा. त्या आपल्याकडे तेव्हा आलेल्या, कधी आता उद्यापन होतं मार्गशीर्ष गुरुवारचं तेव्हा. आता मला त्यांच्याकडे जायला पाहिजे. त्याने लाह्या मागितल्या म्हणून लाह्या दिल्या अर्ध्या खाली. काय करू मी, काय करू, हा काय काढू, हा खा. लेकरू मोठं होईपर्यंत असंच असतं का हो.
कोणतरी यायच्या आत ते सावरायला पाहिजे, आवरायला पाहिजे, सावरायला पाहिजे. काय झालंय माझं पण. शेजारी जाऊन येतो काकींकडे हळदी कुंकवाला. आरू पण आहे माझ्यासोबत. मम्मा जिथे जाईल तिथे जायचं. त्याला भुमभुम जायचं. तर भुमभुम कुठे घेऊन जाऊ, जायचं आहे गावात वगैरे आणि तिकडे जाऊन बहीणकडे मोठ्या. पण थोडा टाईम आहे अजून. ये बाळा. थोडीशी 4 भांडी होती ती उरकली. बांगड्या नव्हत्या घातल्या हिरव्या मगाशी. केस व्यवस्थित बांधले नव्हते. मंगळसूत्र नव्हतं घातलं कारण हा नेमका उठला. आणि हा उठल्यावर त्याचा हट्ट असतो की मम्मा उचलून घे, मम्मा खाली चल. त्याच्यामुळे मगाशी काय आवरायला नाही भेटलं. आता पटकन आवरलं. अरुणे जो पसारा केला होता लाह्यांचा. इकडे जायचंय सोन्या, इकडे जायचंय. इथे दादू आलाय बघ. दादू आलाय ना. खोटं बोलले पण काय करू, नाही तर तो आला नसता. इकडे दादू आहेत आमचे 2. माझ्या 2 नणंदबाईंचे आहे मुलगे. ते आल्यावर तो खेळायला येतो. घरी नाही मग तू जा, मी जाऊन येते या आजीकडे. जा तू जा, आपली आजी आहे घरी, जा. अगं बाई, अगं बाई, अगं बाई, काय ते प्रेम, किती ते प्रेम. अगं बाय 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 बाय. अरे ला 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 ला. आता कुमार पण आलेला आहे आणि आई पण आहे. तर ते बघतील अरूला. पहिले मी त्याला घेऊन जाणार होते पण त्याला घेऊन जायचं म्हणजे स्लो गाडी चालवायला लागेल. त्याच्यापेक्षा मी पटकन जाऊन येते. इथे कोण आलंच तर आई आहे द्यायला. गाडीवर बसणारच होतं तेवढ्यात आठवलं तिळगुळामुळे हात चिकट होतील. तर रुमाल कॅरी केला. जे काही वाण देतील ते भरायला एक पिशवी, कारण ते हातात नको सगळं. आणि मग पर्स पण घेतली. काय झालं, मोठी गाडी घेऊन येता. या या बाय. चालले होते मी 2 व्हीलरवर पण तेवढ्यात सगळ्यांचा विषय झाला. कुमार पण म्हटला की चल मी सोडतो. मग आता कार घेऊनच चाललोय. कुंकू जास्त झालंय ना, जरा थोडंसं कमी करायला लागेल. बाहेर जायला निघालोच होतो, गाडीत बसत होतो तेवढ्यात ते काका आले. कुमारकडे त्यांचं काम आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलो. परत मी म्हटलं मी जाऊन येते 2 व्हीलरवर, ते पण नाही. थांब रे सोन्या, हा एक त्याच्यात. असं पण वाटतं की त्यांचं बालपण असंच राहावं, एवढीच लहान राहावीत ती. आणि असं पण वाटतं की कधी एकदा मोठी होत आहेत. ते बघ, ऐकताय ना तुम्ही, सगळं लाईव्ह आहे. मम्मा मम्मा मम्मा. चला चला चला. परत थांबलो. अरू शूज घालून बाप्पा जवळ नाही जायचं. इकडे बघू, इकडे इकडे इथं निघायचं म्हणून त्याला मी सँडल घातली आणि आता परत थांबलो ना. लवकर ये, लगेच ये, लगेच ये. हे बघ सगळे बोलतील शी अरू कसा असा हट्टी, ऐकत नाही काय नाही. चल इकडे. ही ताई आहे माझी, आत्ते बहीण आहे माझी. इथेच राहते. मी छाया काकींकडे आले होते आमच्या हळदी कुंकवासाठी. ताईने आवाज दिला. आज पहिल्यांदा तिच्या घरी आलेली आहे मी इकडे. ही बहीण आहे माझी. एवढं सारं वाण जमवून आले. आज असं असतं का की आजच्या दिवशी किंवा शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी ज्यांचा देहांत होतो त्यांना स्वर्गवास मिळतो, असं आहे का? आमच्या काकी सांगत होत्या. आज असंच आमच्या वहिनींकडे मी गेले होते, तिथे पण शेजारी असंच झालं होतं. त्या पण आजी आणि ह्या पण आजी. आज स्वर्गाची दारं उघडी असतात म्हणे. सुखासुखी अंत झालेला चांगला नाही. आता थोडीशी आईला मदत करून देते. उद्या त्या लवकर निघणार आहेत, सकाळी 8 वाजता आहे. तर उद्याची तयारी आहे. आई पप्पा जिकडे चालले तिकडे असणार आहे थंडी. तर आईनी स्पेशली तिकडे जाण्यासाठी स्वेटर एक घेतलाय, पण त्याला तेवढी ऊब नाही आहे. ह्याला ऊब आहे ह्या स्वेटरला. तर मी त्यांना म्हटलं हा ट्राय करा. त्यांना वाटते की तो नाही होणार. त्यांना मी म्हटलं की ते घालून बघा, शक्यता आहे की तो होईल, कारण तो मला पण थोडा मोठा होतो. काय बघत होते मी, स्वेटर झाला
ग्लव्ज त्यांना हवे होते, तर ते नवीन घेणं जमलं नाही, शक्य नाही झालं. मग आता माझ्याकडे जे आहे ते पण चांगले आहेत, ते देते त्यांना मी. ते थंडीचं सामान काय लागत नाही ना, ते वरती ठेवून दिलं होतं पिशवीत भरून. तुला काय वाटलं मी बघणार नाही? मला तुझ्या पायांची सावली दिसली. घाबरलीस? मी नाही घाबरले, मला तुझ्या पायांची सावली दिसली बरोबर तिथे. तुला खाऊ नको आहे मला. हातमोजे काढलेले आहेत, धुतलेले आहेत, प्रॉपर धुवूनच ठेवले होते. तो स्वेटर जर आईंना नाही झाला तर हे जॅकेट होईल, कारण हे मोठं आहे. फक्त एवढंच डाऊट आहे की त्या एवढं मोठं जॅकेट नेतील की नाही नेणार. प्लस माझ्याकडे ही टोपी आहे माझ्यासाठी, माझ्या मापाची, सो ही पण त्यांना होईल. तर बघूया आता काय नेत आहे त्यातलं.